कार्यक्रम अर्थविशेष. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात LIC मधील निर्गुंतवणुकीबाबत. देशातील आघाडीची आयुर्विमा कंपनी असलेल्या LICच्या प्रारंभिक समभाग विक्रीवरील साशंकतेचा पडदा आता सरला आहे. मागील 3 महिन्यांपासून गुंतवणूकदार या प्रारंभिक समभाग विक्रीकडे डोळे लावून बसले होते. त्याची प्रतीक्षा आज अखेर संपली. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सरकारनं LICतून 5% हिस्सा विकण्याचे ठरवले होते. याद्वारे 31.60 कोटी रुपयांच्या समभागाची विक्री करण्यात येणार होती. LIC मधील 3.5% हिस्सा विक्री आता सरकार करणार आहे. सरकार या हिस्सा विक्रीतून 21,257 कोटींचे भांडवल उभारू शकेल. हा देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरेल. येत्या 4 मे पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना प्रति समभाग 902 रुपये ते 949 रुपयादरम्यान बोली लावता येणार आहे. या प्रारंभिक समभाग विक्रीतील जवळपास 10% समभाग LICने आपल्या विमाधारकांसाठी राखून ठेवलेला आहे. उरलेल्या समभागांपैकी 50% पात्र संस्था, 35% समभाग रिटेल गुंतवणूकदार व 15% समभाग बिगर संस्थात्मक गुंतवणूक यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या प्रारंभिक समभाग विक्रीच्या निमित्तानं हजारो गुंतवणूकदार भांडवली बाजारात नव्याने प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्या गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या जाहिराती सुद्धा कंपनीमार्फे वितरित केल्या गेल्या होत्या. भारत सरकार आयुर्विमा महामंडळाचे टप्प्याटप्प्याने समभाग विक्रीस आणेल असे बोलले जात आहे. एकूणच LICच्या या समभाग विक्रीबद्दल बोलताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, गेल्या कित्येक दिवसापासून गाजत असलेला LICचा IPO म्हणजेच LIC ही कंपनी आता सूचीबद्ध होणार आहे मुंबईच्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये. त्या दृष्टीने आता आपण जर बघितलं तर 4 मे ते 9 मे या दरम्यान हा इश्यू येणार आहे. आणि त्यासाठी ज्याला आपण प्राइस बँड म्हणतो, ज्या पट्ट्यामध्ये हे शेअर्स मिळणार आहेत ते आहेत 902 आणि 949. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार आणि LICचे जे कर्मचारी आहेत त्यांना 45 रुपये याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे LICच्या पॉलिसीज आहेत त्यांना 60 रुपये डिस्काउंट मिळणार. आपल्याला माहिती असेल की LICने याबाबतीत एक सर्व पॉलिसीधारकांना सांगितलं होतं की तुम्ही तुमची पॉलिसी पॅनच्या द्वारे लिंक करा, जेणेकरून त्यांना हा घेता येईल. LICचा हा जो आता हा इश्यू येतोय त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे डिलिस्टिंग करून सरकारला पैसे उभारायचे असतात एकूणच खर्चासाठी, आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट कमी होईल हा सरकारचा उद्देश असतो. मागच्या वित्तीय वर्षामध्ये हा इश्यू येऊ घातला होता, पण आपल्याला माहिती आहे की युक्रेन वॉरच्यामुळे जी परिस्थिती होती त्यामुळे सरकारने हा निर्णय पुढे ढकलला. आणि आता हा इश्यू त्याच्या अपेक्षेप्रमाणे अगदी साईजमध्ये खूपच कमी आहे, जो सुमारे 22.13 करोड शेअर म्हणजे जवळजवळ 3.5% हे जी आहे त्याला आपण म्हणतो की सरकार आपली जी होल्डिंग आहे त्याद्वारे देणार आहे. अर्थात हे सगळं बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकारला काही बाबतीमध्ये जो कॉन्फिडन्स आहे की करसंकलन कसं होतं, तर मार्चचं करसंकलन आपण बघितलं तर तसंच ह्या एप्रिल महिन्यापासून GST करसंकलन हे खूप चांगल्या प्रमाणात होण्याची शक्यता दिसते. आणि त्यामुळे मला वाटतं सध्या सरकारने हे सबुरीचं धोरण घेतलंय अशी पण एक शक्यता मार्केट सर्कलमध्ये वर्तुळात बोलली जाते की आत्ता 3.5% जरी हे शेअर्स ऑफर केले असले तर ज्याला आपण फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतो FPO असा येऊ शकतो पुढील काही महिन्यांनंतर किंवा या वर्षाच्या शेवटी सुद्धा. तर तशी पण एक शक्यता आहे. अर्थात सध्याच्या मार्केटचा जर विचार केला तर मार्केट जरा नरम गरमच आहे, त्यामुळे या इश्यूला कसा रिस्पॉन्स मिळतो हे बघणं आता उद्बोधक ठरेल. अर्थात सरकारच्या जर विचार केला तर सरकारचं हे टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि LICमध्ये जर बघितलं तर LICची स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आहे
आणि मार्केट आपण ज्या हिशोबाने बघतोय की पॉलिसी होल्डर्सना तो फायदा नक्कीच मिळू शकतो मार्केटच्या या सगळ्या गोष्टींचा. आणि त्या दृष्टीने आता LIC ही पावलं उचलते. अर्थात सरकार पुन्हा एकदा फॉलो ऑन ऑफर आणतो की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आणि जे डिस्काउंट ऑफर केले ते पण स्वागतार्ह आहे. मग ते कर्मचारी असोत किंवा पॉलिसी होल्डर असोत किंवा किरकोळ गुंतवणूकदार असोत. त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण नक्कीच आहे या पब्लिक इश्यूसाठी. आणि अर्थातच येत्या 10 दिवसामध्ये नक्कीच समजेल की याला कुठल्या तरीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि किती हा LICचा इश्यू हा यशस्वी होतोय ते आता आपल्याला बघायला मिळेल. श्रोते हो, 2021-22 या आर्थिक वर्षात LICनं प्रत्येक मिनिटाला 41 पॉलिसींची विक्री केली. LICचा विमा बाजारातील हिस्सा 74.60% वाढला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 2,10,00,000 विमा पॉलिसींची विक्री झाली होती. त्यावेळी LICचा बाजारात 74.51% हिस्सा होता. समभाग विक्री 5%वरून 3.5% आणल्यानंतर सुद्धा LIC शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी बनेल. भारतीय आयुर्विमा महामंडळ ही सरकारी कंपनी आहे. या समभाग विक्रीतून सरकारची राजकोषीय तूट नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. त्याबरोबरच या निमित्ताने अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारात आल्यामुळे शेअर बाजाराची ताकद वाढू शकेल. बऱ्याचदा भांडवल पुरवण्यासाठी सरकारच्या मदतीला LIC धावून आलेली आहे. आता LIC मधील गुंतवणुकीचा फायदा सर्वसामान्यांना सुद्धा मिळू शकेल. अशा अनेक दृष्टिकोनातून LICची समभाग विक्री लक्षवेधी ठरणार आहे. याविषयी अधिक चर्चा करताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजेच काय तर हरपल आपके साथ. नेमका हाच प्रयत्न यशस्वी करण्याचा LICने उचलला. LICची IPO प्रक्रिया ही बहुप्रतीक्षित होतीच. त्याबाबतचे अनेक पत्ते बुधवारी खुले झाले. LICची भाग विक्री प्रक्रिया आणि भांडवली बाजारात तो नेमका कधी येणार, त्याचा किंमत पट्टा म्हणजे त्याचं शेअरचं मूल्य किती असेल, तुम्हा गुंतवणूकदारांना म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांना जसे की पॉलिसी होल्डर्स असतील किंवा विमा एजंट असतील किंवा कर्मचारी असतील यांना नेमकी किती शेअर मिळणार, हे सगळं बुधवारच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झालं. या पत्रकार परिषदेत दीपम अर्थात सरकारच्या निर्गुंतवणूक विभागाचे सचिव पांडे यांनी म्हटल्याप्रमाणे LICच्या बहुप्रतीक्षित IPOची ही संधी खूपच महत्त्वाची आहे. यावेळी अनेक पत्रकारांनी LICला नेमका उशीर का झाला आणि त्याची प्राइस बँड किंवा त्यातून निर्माण होणारी रक्कम ही कमी का अपेक्षित केली गेली अशा प्रश्नांचा भडीमार केला. मात्र खुद्द LICचे अध्यक्ष आणि पांडे सचिव यांनी या सगळ्या आरोपांची उत्तरं दिली आणि हा आरोपही धुडकावून लागला. LICची प्रतीक्षा गेल्या अनेक महिन्यापासून होतीच. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भांडवली बाजारात आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर असलेली पाहता नेमका LICचा IPO त्यावेळी येणार आणि तो सपाटून मार खाणार की काय ही भीती सर्वसामान्यांना होतीच. त्याचबरोबर सरकारनेही या भीतीपोटीच हा सगळा निर्णय बासनात बांधून ठेवला, तो गेल्या आर्थिक वर्ष अखेर संपेपर्यंत. आणि आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि महिन्याभरानंतर LICचा हा IPO येऊ घातला आहे. LICचे शेअर, LICचा किंमत पट्टा, त्यासाठी लागणारी बोली, किती पटीमध्ये शेअरसाठी नोंदणी करायची, हे सगळं स्पष्ट होत आहे. मात्र सरकारला यामधून निश्चित उत्पन्न मिळणार आहे का, अर्थात अपेक्षित अंदाजित उत्पन्न मिळणार का, हा सवाल तसाच राहतोय. सरकारने गेल्या आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचं लक्ष हे काही प्रमाणात कमी केलं होतं. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षासाठीचं धोरणही काहीसं आक्रसलेलं आहे. गेल्या वर्षी सरकारची मदार होती ती प्रामुख्याने याच LICच्या IPOवर आणि अन्य निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारची तिजोरीत काहीसा हातभार लागेल असं सरकारलाही वाटत होतं. असो, पण ते काही झालं नाही. आता LICच्या मदारेवर सरकारची तिजोरी तग धरेल का, हाही प्रश्न तसा किरकोळच म्हणायला हवा. कारण गेल्या काही महिन्यापासून आपण पाहतोय पेट्रोल आणि डिझेलच्या भडकलेल्या किमती आणि या किमतींमुळे त्यावर लागू असलेला कर या भरपूर प्रमाणामध्ये सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांमध्ये
GSTची मात्राही उंचावली जाण्याची शक्यता आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या माध्यमातून येत्या काही महिन्यांमध्ये विविध अशा 100हून वस्तूंवरचा GSTचा कर अथवा त्याचा दर टप्पा हा विस्तारित केला जाऊ शकतो. म्हणजेच काय की सरकारच्या दरबारी आर्थिक चणचण ही तशी भासणार नाहीये. मुळे मग LICच्या IPOवर मदार राखायची तरी कशाला. पण असो, आधी कबूल केलं होतं ना, तसं आश्वासन हे गुंतवणूकदारांना द्यावंच लागेल. असंच या LICच्या IPOतनं दिसून येतंय. केंद्रीय सचिव म्हणाले त्याप्रमाणे कोणतीही वेळ चुकीची नसते आणि कोणतंही व्हॅल्युएशन हे नेमकं कोणाच्या लेखी खरं किंवा कमी वा जास्त असू शकतं. हे त्या व्यक्तिनिरूप ठरतं आणि तसंच झालंय. LIC ही अर्थातच सरकारसाठी सोन्याची कोंबडी राहिलेली आहे. सोन्याची अंडी देणारी, प्रसंगी सरकारच्या अनेक सरकारी उपकंपन्या असतील, नवरत्न कंपन्या असतील, यासाठी एक मोठी गुंतवणूकदार, हमीचा विश्वासधारक म्हणून LIC भूमिका बजावत आलेली आहे. आता हीच LIC IPOच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी आवाहन करतंय, हे विशेष. अशा या आवाहनाला गुंतवणूकदार बरोबर आठवड्याने कसा प्रतिसाद देतात ते स्पष्ट होईलच. मात्र इथे एक नमूद करायला पाहिजे की LICच्या IPOची मदार अर्थात सरकारसाठी महत्त्वाची असली तरी त्यावरच सारे काही अवलंबून आहे किंवा देशाची अर्थव्यवस्था त्यावरच टगणार आहे हे मात्र नाही. LICचा IPO येणार होता, त्यामुळे त्याची कार्यक्रम पत्रिका आता तयार झाली. आंतरराष्ट्रीय बाजार, अर्थव्यवस्था यांच्या दोलायमान स्थितीमुळे त्याला काहीसा उशीर झालाय. हां, काही घाई झाली असंही म्हणता येईल. मात्र हे होणं निश्चितच होतं. गेल्या काही दिवसात आपण पाहिलंय, भांडवली बाजारातनं विदेशी गुंतवणूकदारांनी पाय काढून घेतलेला आहे आणि स्थानिक गुंतवणूकदार, किरकोळ गुंतवणूक हे बाजारात महत्त्वाचे पैलू ठरले आहेत. त्यामुळे याच वर्गासाठी LICचा IPO फलदायी ठरतो की काय, यामुळेच हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. तेव्हा कुठलीही वेळ ही चुकीची नसते आणि नेमकी LICच्या बाबत हीच ती वेळ आहे की काय असं म्हणता येईल. LICनं म्हटलं तसं कल आज में रहते है, देश के हर पल में रहते है. आणि म्हणूनच LICचा IPO कधी आला तरी गुंतवणूकदारांची भिस्त आणि त्यांचं प्रेम हे त्यावर राहीलच. हे येणाऱ्या या IPOच्या प्रक्रियेदरम्यान स्पष्ट होईलच. भारतीय अर्थव्यवस्थेत सरकारी कंपन्यांचे महत्त्व आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारलेल्या 3 दशके उलटून गेल्यानंतरही शिल्लक आहे. LIC ही यासाठी अग्रगण्य कंपनी. अवघा 3.5% समभाग विक्रीनंतर सुद्धा ही कंपनी शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी आणि समभागांमध्ये सर्वात मोठा समभाग ठरत आहे. IDBI बँकेला बुडण्यापासून वाचवण्याचे काम LICनेच केले होते. सरकारी कंपनी असूनही उत्तम व्यावसायिक दर्जा राखणारी कंपनी म्हणून LICचा उल्लेख करता येतो. या निमित्तानं निर्गुंतवणुकीचे धोरण आवश्यक असल्याचा संदेशही अर्थव्यवस्थेत जात आहे. धोरणात्मक दृष्टीने हा संकेत सुद्धा महत्त्वाचा आहे. दीपम या सरकारी आस्थापनेमधून हे निर्गुंतवणूक धोरण राबवले जात आहे. गेली 2 दशके निर्गुंतवणुकीच्या धोरणातून सरकारला अनेक आशा आहेत. आपली खर्च करण्याची ताकद वाढली की उत्पन्नाचे मार्गही वाढतात. सद्यस्थितीत निर्गुंतवणुकीकरणाच्या माध्यमातून सरकार हे प्रयत्न यशस्वी करेल आणि त्यांना सामान्य गुंतवणूकदार चांगली साथ देतील. यासाठी या धोरणातून अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेली संजीवनी मिळावी आणि त्यातून अर्थव्यवस्थेचे रुपडे पालटावे अशीच सर्वांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ विरकर.